हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आणि आता आम्ही निघालो आहे मम्मीच्या पप्पाच्या शेतात जायला पार्टीसाठी। सो आम्ही आता इथे पारसमध्ये थोडासा किराणा घ्यायचा होता, त्याच्यासाठी आलो आहे। तर इथे आम्ही चिकन मटन मसाला वगैरे घेतला आणि बिर्याणी मसाला पण घेतला आणि तांदूळ पण घेतले। त्यानंतर आम्ही निघालो आहे शेतात जायला। तर आम्ही आज शेतामध्ये गेल्यानंतर नॉनव्हेज पार्टी करणार आहे। तर चला बघूया काय काय एन्जॉय करतो ते। इथे शेतात पोहोचल्यानंतर पाऊस खूप छान असा पडलेला होता, म्हणून खूप पाणी साचलेलं होतं। इथं खेड्यामध्ये सर्व बायका जिथे पाणी असतं तिथे छानपैकी कपडे धुतात। तर त्या पाण्यामधून आम्ही गेलो आणि धरणामध्ये खूप असं जास्त पाणी साचलेलं होतं। पाऊस खूप छान पडून गेलेला आहे म्हणून। आणि हेच पाणी आमच्या शेताला कामात येतं पूर्ण वर्षासाठी। आणि इथे चिंचेच्या झाडाला चिंचा पण खूप लागलेल्या होत्या आणि शेतात पण पेरणी वगैरे सर्व छान झालेली होती। आणि आता आम्ही इथे पोहोचलोय, शेतात कामं चालली आहेत खूप। आणि सलोनी नाणी त्यांच्यासोबत आधीच आलेली होती, ती आम्हाला भेटायला आली। इथे पोहोचलोय मम्मी त्यांच्या शेतात। मम्मी ते ऑलरेडी आलेले आहेत इथे। इथे चाळीचं काम चाललंय, कांद्याची चाळ बांधायचं। थोडंसं काम बाकी राहिलंय, बाकी पूर्ण झालेलं आहे। मागच्या वेळेला आलो तेव्हा केळी वगैरे काही लागलेले नव्हते, तर कांदे लावायला आलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितलंच असेल। तर आता आम्ही आल्यानंतर कांदे वगैरे सगळे मोठे झालेले आणि बऱ्याचशा फळझाडांना फळं लागलेले आहेत। इथे ही रेड चिल्ली आणि बिर्याणीसाठी म्हटलं चला थोड्याशा मिरच्या वगैरे घेऊ, कांद्याची पात। तर इथे मी मिरच्या पण घेतल्या आणि कांद्याची पात पण घेतली। आणि शेतात आल्यानंतर सर्व भाजीपाला एकदम फ्रेश मिळतो। चला आता आपण बिर्याणी करूया। आणि बिर्याणी चुलीवरती करायची आहे। तर इथे पूजाने बिर्याणीचं सर्व सामान आणलं आहे, तेल वगैरे, काकडी, ग्लास, मसाले वगैरे सर्व काही। आणि इथे पूजा आता चिकन धुते। सर्वजण कामाला लागलेले होते, कारण थोडीशी भाजी पण करायची होती चिकनची। आणि गावरानी कोंबडीचं चिकन आणलेलं आहे पप्पांनी। तर इथे मम्मी आता कांदा वगैरे कापते आणि आई कोथिंबीर निवडताय। सो सर्वजण कामाला लागलेले होते आणि छानपैकी शेतातून पेरू पण तोडून आणलेले होते। तर आता आम्ही पेरू पण कापले आणि टेस्ट करत होतो। सो सलोनी म्हणते मम्मा तू पण खा, आणि बिर्याणी करणार होते सलोनीचे पप्पा। तर इथे आता पातेलं वगैरे ठेवलंय आणि सलोनी आणि तिची आजी दोघी जणी चूल पेटवत आहे। इथे चूल पेटवली गेली आहे। इथे सर्व आम्ही कापून वगैरे ठेवलेलं होतं, सर्व रेडी होतं। आणि त्यानंतर इथे तेल टाकलं, तेलमध्ये जिरे, मोहरी। सलोनीला खूप हौस होती चुलीवर सगळं करायची, सर्व तीच मला हे टाकू दे मम्मा, ते टाकू दे, सर्व करत होती। इथे खडे मसाले टाकले सर्व।
त्यानंतर कांदा वगैरे टाकला आणि सलोनीचे पप्पा खूप झालेले होते आज, तर ते त्यांच्या हाताची बिर्याणी खाऊ घालणार होते सगळ्यांना. त्यानंतर इथे टाकले टोमॅटो वगैरे, टोमॅटो, कोथिंबीर, कांद्याची पात वगैरे सगळं टाकलं. आणि इथे वापरले होते आम्ही बिर्याणी मसाला, त्यानंतर मीठ मसाला म्हणजे मटन मसाला, आणि अद्रक लसणाची पेस्ट, त्यानंतर मॅगीचा मसाला, घरचे थोडे मसाले होते ते पण आम्ही त्यात टाकले. आणि त्यानंतर इथे बिर्याणीला मसाले वगैरे टाकून आम्ही फोडणी दिली आणि खूप छान असा सुंदर स्मेल येत होता. आणि आम्हाला भूक पण खूप लागलेली होती, जेवायला 2 वाजले होते आम्हाला. आणि इकडे घरामध्ये त्यानंतर आम्ही इथे चिकन शिजायला टाकलेलं होतं, कारण थोडीशी भाजी पण बनवायची होती. आणि ते शिजल्यानंतर इथे बिर्याणीमध्ये पीस वगैरे टाकले चिकनचे आणि बाकीचे भाजीसाठी ठेवले. आणि इथे तांदूळ वगैरे धुतलेलेच होते, तर ते पण त्यात टाकले. आणि इथे आता तांदूळ टाकल्यानंतर छानपैकी बिर्याणी तयार होते. इकडे मस्त कांदा, लिंबू सर्व काही कापून रेडी झालेलं होतं आणि शेतातलेच कांदे आणले होते आम्ही. आणि इकडे बिर्याणी रेडीसुद्धा झालेली आहे, भाजी पण रेडी झाली आहे. आणि आता आम्ही मस्त छानपैकी जेवायला बसतो. जेवायला खूप उशीर झालेला होता आणि भूक पण खूप लागलेली होती, भाजी पण खूप छान झालेली होती. चला या तुम्ही पण जेवायला. इकडे सूप पण रेडी होतं, ओजससाठी काढलेलं होतं. सो इथे आम्ही आता सर्व छानपैकी झाडाखाली जेवायला बसलोय. ही बघा बिर्याणी खूप छान अशी सुंदर टेस्ट झालेली होती आणि शनूच्या पप्पांनी बनवलेली होती म्हणून अजूनच छान लागत होती ती. सर्वांनी खूप छान असं पोटभर जेवण केलं. आणि मम्मी नॉनव्हेज खात नाही म्हणून ती फ्लावरची भाजी, तिने छानपैकी ठेचा वगैरे, चटणी सर्व आणलेलं होतं घरूनच. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही इथे भांडे वगैरे घासले आणि शोनू माझ्याकडे एक फूल घेऊन आली ती दाखवायला की मला बाबांनी त्या झाडाचं तोडून दिलं असं. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. तर जाता जाता त्या पाण्यातून येताना आलो, त्या पाण्यातून मी आणि ओजस पायी गेली. छान वाटत होतं, लहानपणाच्या आठवणी येत होत्या सर्व. सो असा केला आम्ही आजचा दिवसभराचा बिर्याणीचा प्लॅन आणि एन्जॉय. सो आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.